संविधानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे असणारे सर्व न्यायाधीश आणि त्याच्याच बरोबर चीफ जस्टिस यांनी सुद्धा असणारा हा दिवस साजरा केला। संविधान बदला अशी जी मोहीम चालली, वेगवेगळ्या संविधानिक पदावरती बसलेली माणसं आणि व्यक्ती आम्ही ह्या संविधानाच्या बाजूने आहोत हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते असणारं सांगत आहे। सरळ भाष्य करता येत नाही, पण कार्यक्रमाच्या माध्यमातून कृतीच्या माध्यमातून जे कोणी संविधान बदलायला निघालेलं आहे, संविधान बदलण्याचे मनसुबे उभे केलेले आहेत, त्यांना 2019ला परत येऊ देऊ नका हा आदेश तिकडनं निघाला हे आपण लक्षात। गेल्या 70 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टामधले असणारे जजेस यांनी 26 नोव्हेंबर जाहीरपणे साजरा केला असं मला तरी आठवत नाही। 4 महिन्यावरती लोकसभेची निवडणूक आहे आणि 4 वर्षाच्या लोकसभेच्या 4 महिन्यावरती लोकसभेच्या निवडणूक आहे आणि त्यावेळेस पब्लिकली येऊन सांगणं की संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरचा आहे, त्याच्यातला मतित अर्थ आपण कळला पाहिजे की या सगळे जे विरोधी आहेत त्यांना पुन्हा सत्तेवरती येऊ देऊ नका हाच अलिखित आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या सगळ्यांना दिलाय हे आपण सारं लक्षात ठेवलं। मित्रो, गिरगिट सारखं रंग बदलायचं कामकाज इथल्या असणाऱ्या सरकारने अयोध्येचा प्रश्न उपस्थित करण्या अगोदर शहरी नक्षलवाद हा वाढत चाललाय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नरेंद्र मोदी सुद्धा त्याच्यावरती बोलायला लागले, हे देशापुढचं संकट आहे आणि आम्हाला पुन्हा निवडून द्या कारण का हे संकट आम्हाला मोडता येईल। अचानकपणे झोपून उठल्याप्रमाणे नक्षलवाद ह्या देशातला सगळ्यात मोठा प्रश्न, शहरातल्या लोकांना भीती घालण्याचा प्रयत्न आणि इलेक्शन जिंकण्याचे मनसुबे राखले गेले। गेल्या 4 वर्षामध्ये विकासापासून अयोध्यापर्यंत आले। आम्ही असं नरेंद्र मोदी यांना असताना विचारतो, तुम्ही नोटा बदल केला, मी बंदी नाही म्हणत, तुम्ही नोटा बदलल्या, ज्यांचा बँकेचा धन होता त्यांना नव्या मिळाल्या, पण ज्यांच्याकडे काळा धन होता त्या बदलल्या कशा ह्या तर सांगा। 40-60 चा रेशो होता की नाही हा असताना सांगा।
म्हणजे बिना टॅक्स पे केलेला असणारा जर पैसा असेल आणि बदलून घ्यायचे असेल तर 7% मालकाला जात होते आणि 40% कोणाला जात होते. याचा हिशेब नरेंद्र मोदी आपण दिला पाहिजे, हा माझा आपल्याला असणारा सवाल आहे. मी वाटच बघतोय की माझ्यावरती त्यांनी केस करावी. इम्तियाज जलील, अगर आप पर केस होता है तो आपका वकील मैं ही खड़ा हूंगा. कारण नरेंद्र मोदीला मला कोर्टामध्ये हजर करता येईल. गॅसचं एग्रीमेंट झालं, कापसाचा शेतकरी आत्महत्या करायला लागला. घटनेने कुठल्याही पिकाला संरक्षण दिलं नाही, पण कापसाला संरक्षण दिलं. त्याला अनुसरून एका शेतकऱ्याची नुकसान भरपाईची केस दाखल केली. शरद पवारापासून सोनिया गांधी पर्यंत कोर्टामध्ये माझे साक्षीदार आहेत म्हणून मी सांगितलं. अठरा वर्ष झाली, कुठला जज ते चालवायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती. मी त्या जजला विचारतो, अरे बाबा कधीतरी चालव, घाई काही आहे प्रकाश, आपण चालू. पण मला असं वाटत नाही की ती केस निकालात निघेल असं मला वाटतं. तेव्हा इम्तियाज, तुमच्यावरती केस झाली तर आपला पहिला साक्षीदार हा नरेंद्र मोदी राहणार, एवढं लक्षात. याचं कारण साक्षीदाराला काही विचारता येतं. साक्षीदाराला काही विचारता येतं. तेव्हा तुला पहिल्यांदा आबरू आहे का हे पहिल्यांदा सांग, हेही तुम्हाला विचारता येईल. आणि म्हणून हा 60-40चा जो आकडा आहे, याच्यामध्ये भागीदार फार मोठ्या प्रमाणात आहे. मी आजही सांगतो की ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, म्हणजे टॅक्स न भरलेला पैसा आहे, त्यांनी तसाच सांभाळून ठेवावा. 2019 नंतर त्याला पुन्हा पैसे बदलण्याची संधी मिळेल, हे असणारं लक्षात. तुमच्याकडे नोट असेल ती काढा आणि वाचा. रिझर्व्ह बँकेने प्रॉमिस केलेला आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही असताना ही नोट सादर कराल त्या त्या वेळेस तिची किंमत तुम्हाला दिल्या जाईल. त्या त्या वेळेस तुम्हाला दिल्या जाईल. तेव्हा हा जो या देशातला एक व्यवहार आहे की टॅक्स न भरणं, हा सुद्धा एक व्यवहार आहे. त्याला टॅक्स भरण्याच्या परिस्थिती आणलं पाहिजे, हेही बरोबर आहे. पण टॅक्स भरला नाही म्हणून त्याला जे लुटलेलं आहे, तो असा मला म्हणतोय वाट बघतोय, तुम्ही असताना करणार नक्की का? म्हटलं महाराष्ट्रातले 40 खासदार आम्हाला जर आले तर म्हटलं होतं इथे असताना या बदल आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जुना नोटा पुन्हा बदलल्या जातील, हा निर्णय आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात. बीजेपी वाले म्हणते कसं काय शक्य आहे?
म्हटलं नोटा बदलायच्या की न बदलायचा निर्णय हा असणारा नरेंद्र मोदीचा नाही, तर त्या उर्जित पटेल RBI गव्हर्नरचा हे असणारं लक्षात घ्या. इथलं शासन हे कंगाल झालेलं आहे. अरुण जेटलीचं असणारं 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट होतं की आमच्याकडे एवढी गंगाजल आहे की 6 महिन्यापर्यंत चालली. यांना असं वाटतं की सगळीच माणसं बिनडोक आहेत, कळत नाही, आपण काही बोललं तरी चालेल. अरुण जेटली आपल्याला असं सांगतो, जे बजेट पार्लमेंटने पास केलेलं आहे ते फक्त 31 मार्च पर्यंत चालू शकतं. त्याला नवीन पार्लमेंटने मान्यता दिल्यानंतर पैसे काढता येत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्या अगोदर पैसे काढता येत नाही. आणि तुमच्याकडे जर 6 महिन्याची असणारच गंगाजल होती, तर मग RBI कडे कशाला गेला होता? भीक मागायला, पैसे द्या म्हणून. तुमचं आणि RBIचं भांडण काय आहे हे असणारं सांगा. त्याचं भांडण हे चाललेलं आहे. की या देशामध्ये 10 लाख कोटी जे बँकेचे डुबलेले आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतो, त्याला ते NPA म्हणतात, नॉन परफॉर्मिंग एसेट म्हणतात. त्याच्यातले 80% पैसे परत येणार नाहीत अशी असणारी परिस्थिती. 80% परत येणार नाहीत. बँकेमध्ये कोणाकोणाचे फिक्स डिपॉझिट आहेत आणि सेव्हिंग अकाउंट आहेत एवढं सांगा. हात वरती करा, कोणाकोणाचे सेव्हिंग अकाउंट आहेत. या सरकारला पुन्हा जर निवडून आलं तर तुमचे खातं बुडलं म्हणून समजा. तुमचं खातं बुडलं. आज ATM वरती गेलात, बँकेमध्ये गेलात, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे काढता येतात का? साधा व्यवहाराचा हिशेब सांगतो. तू आज बँकेमध्ये गेलात तर तुम्ही असणारं पाहिजे तेवढे पैसे काढू शकता का? SBI सारखी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सारखी बँक हिने असं सांगितलं की ATM मधनं पैसे काढायचे असेल तर 4,000 फक्त तुम्हाला काढता येईल. बंदी कधी येते? पैसे काढण्याची बंदी कधी येते? ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे नाहीत त्यावेळेस बंदी येते. आणि आज या सरकारकडे पैसे नाहीत, बँकांकडे पैसे नाहीत, म्हणून असताना बंदी असणारी येते अशी असतात. अनेक जण म्हणतात ह्यांना राज्य चालवता येत नाही. मी म्हणतो ह्यांना राज्य चालवता येत नाही तर ह्यांना चालवता येतं, पण ह्यातल्या असणारा सामान्य माणूस जो मनुवाद आणायचा आहे, हा मनुवाद आणायचा असेल तर इथला आर्थिक दृष्टिकोनातून माणूस कमकुवत पाहिजे. आणि ह्या देशामध्ये कमकुवत करण्याची आर्थिक व्यवस्था ही या सरकारने ठरवली. आणि म्हणून असं म्हणतोय की बँकेवरती आता संकट नाहीये, पण 10 जून नंतर निश्चितपणे बँकेवरती संकट आहे हे असताना लक्षात. आपल्या दृष्टिकोनातून एक चांगला फायदा असं मी त्या ठिकाणी म्हणतो की नवीन लोकसभा ही 20 मेच्या अगोदर झाली पाहिजे हे लक्षात.
आणि जे काय बँकेवरचं असणारं संकट आहे ते जून महिन्यानंतर आहे. आपल्याला असणारा आपली खाती शाबूत ठेवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. तेव्हा इथला असणारा जो मध्यमवर्गीय की ज्याचे फिक्स डिपॉझिट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, पण हिंदुत्ववादी आहे, त्याला माझं असणारं आव्हान आहे, बँकेतलं खातं शिल्लक राहिलं, बँकेतला पैसा शिल्लक राहिला तर आपली टेक शिल्लक राहते. बँकेचं खातं बुडलं तर आपली टेक संपली, ही असणारं लक्षात. आणि म्हणून काँग्रेसवाले बोलणार नाहीत, राष्ट्रवादीवाले तर बिलकुल बोलणार नाहीत. का 40% हिस्सेदारी आहे याची मला खात्री आहे. फक्त तख्त बदला, 2019चा तख्त बदला, ती यांची सगळी भिंग बाहेर पडतील हे लक्षात घ्या. (2016, 2017) मे पर्यंत सगळ्या नोटा आल्या, सगळ्या नोटा आल्या. मग आम्ही असं विचारतो, तुम्हाला असं 1.5 वर्ष का लागला किती नोटा आल्या हे सांगण्यासाठी? आणि ह्या नोटा बदलायच्या ज्या होत्या त्या कुठल्या कुठल्या एजन्सीला तुम्ही दिल्या? किती जण परदेशामध्ये गेले? हात वरती करा. का जो कोणी परदेशामध्ये जातो त्याला माहित आहे की ज्या देशामध्ये जायचं आहे त्या देशातलं नाणं जर घ्यायचं असेल तर रिझर्व्ह बँकेमार्फत घ्यावं लागतं. एक भाग. आणि दुसरा भाग, तुम्ही परदेशी देशातलं नाणं तुमच्याकडे ठेवू शकता का? तर नाही. नरेंद्र मोदी, तुम्ही आम्हाला असणारं एवढं सांगा की भारतीयांना तुम्ही असणारं 31 डिसेंबर ही असणारी शेवटची तारीख दिली. 31 तारीख तुम्ही 31 डिसेंबर जी आहे ती भारतीयांना दिली. पण NRE आणि NRI, NRE आणि NRI की जो भारतामध्ये राहत नाही, परदेशामध्ये राहतो, त्याला 31 मे पर्यंत नोटा बदलण्याची संधी कशी काय? भारतामध्ये जसा कायदा आहे की व्यवहार करायचा असेल तर भारतीय करन्सीमध्ये केला पाहिजे. तुम्हाला परदेशी करन्सी ठेवायची असेल तर RBI ची परमिशन घेऊन तुम्ही असताना ठेवू शकता. हाच कायदा त्यांच्या सुद्धा देशामध्ये आहे. NRI आणि NRE ज्या देशामध्ये राहतो त्या देशामधला सुद्धा कायदा आहे की तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर व्यवहार त्याच देशाच्या करन्सीमध्ये केला पाहिजे. त्यांच्याकडून आली कुठेही भारतीय करन्सी? आणि कुठल्या कायद्याखाली तुम्ही त्यांना असणारं 1 जानेवारी पासून ते असणारं 31 मे पर्यंत बदलण्याची मुभा दिली? मी काँग्रेसवाल्यांना विचारलं, हा तुम्ही उभा करा. तेवढे तुम्हाला माहिती आहे ना आमची परिस्थिती काय आहे. छत्तीसगडचा आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका होऊन जाऊ द्या, मग मी त्याच्यावरती बोलेन. या परिस्थितीमध्ये आपल्याला असताना आपला वेगळा मार्ग काढावा लागेल.
मला अनेक जण म्हणतात काँग्रेसवाल्यांबरोबर तुम्ही बोलत का नाही, परंतु इथल्या असणाऱ्या मोगलाई मराठ्याला आपण चालतो का हा पहिल्यांदा त्याच्यातला प्रश्न आहे. मोगलाई मराठ्याला आपण चालतो का हा त्याच्यातला प्रश्न आहे. समाजी ब्रिगेड आहेत, अमुक आहेत, ते सगळेजण आपल्याबरोबर समझोता करायला तयार आहेत का ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत असं मी त्या ठिकाणी. पण हे जे मोगलाई मराठी आहेत ते म्हणतात ते आपल्या सत्तेमध्ये वाटेकरी कशाला. बारा जागा मागितल्या, अजून बोलायला तयार नाही. पण वर्तमानपत्रातून तुम्ही MIM ला सोडा. अरे बाबा, आम्ही कधी म्हटलं का तुम्ही असं इंडियन मुस्लिम लीगला केरळामध्ये सोडा अशी आम्ही मागणी केली का. आम्ही जसं तुम्हाला सांगत नाही तसं तुम्ही आम्हाला सांगू नका. आमचा राजकीय समझोता झाला, राजकीय युती झाली, जसं आहे तसंच तुम्ही असं स्वीकारा. तुम्ही स्वीकारला नाहीत आम्हाला तर तुम्ही सेक्युलर नाही, तुम्ही असणाऱ्या बीजेपीला मदत करताय. काँग्रेसवाल्यांना माझ्यापेक्षा फार चांगलं कोणाला माहित नाही की तुमचं आणि बीजेपीचं नातं काय आहे ते मला माहित आहे. आता म्हणतात बीजेपीने असताना आम्हाला 300 कोटी रुपये दिले. काँग्रेसवाल्यांना म्हणतोय 300 कोटी नका, मला फक्त 100 कोटीच द्या. म्हणजे प्रत्येक 48 उमेदवार जे उभे राहतील त्याला 2-2 कोटी देऊन बाबा निवडून तरी ये. मला पॅन्थरच्या काळामधलं आठवतंय की त्या काळचं सगळं नेतृत्व दारुडे होतं. म्हणजे प्रचार केला जात होता, दारुडे आहेत, रंडीबाज आहेत, व्यभिचारी आहेत. आता तसं काही लेबल मला लावू शकत नाही म्हणून असणारे विकाऊ आहे म्हणून लावल्या जाते काँग्रेसवाल्यांना. म्हणजे एका बाजूला युती हा प्रचार करायचा आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीवाले आमच्याकडे सौदा करायला येतात, हेही त्या ठिकाणी असताना बोलायचं. मी असणारा एवढंच फक्त असणारा दोघांनाही विचारतो, NCP काँग्रेसवाल्यांना विचारतो की नागपूरच्या कोर्टाने, नागपूरच्या बेंचने विचारलेला प्रश्न याचा असणारा अजून देवेंद्र फडणवीस उत्तर का देत नाहीत. सिंचन घोटाळ्यामधला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीत. की कोण मंत्री त्याच्यामध्ये अडकलेले त्याचं नाव का सांगत नाहीत. आणि अडकला आहे की न अडकलाय त्याचं नाव का सांगत नाहीत. समजोत्यात आम्ही बसलोय की तुम्ही बसलाय. मराठा आरक्षणाचा आवाज 29ला सादर केला जाईल आणि 30 तारखेला विधानसभा भंग केला जाईल अशी असणारी परिस्थिती. साठ लोट कोणाच आहे. समाजामध्ये भांडणं लावायची, एकमेकांनी लढत राहायचं अशी असणारी परिस्थिती आहे. याला कुठेतरी अंत आपण केला पाहिजे हे लक्षात घ्या. एका नव्या पर्वाची सुरुवात करणं गरजेचं आहे आणि या नव्या पर्वाची सुरुवात करायची असेल तर या देशामधला जो जो वंचित आहे तो इथल्या विधानसभेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये गेलाच पाहिजे, ही भूमिका आपली त्या ठिकाणी असली. मक्तेदारांची सत्ता गाडूनच टाकायला पाहिजे. या मक्तेदारांना असं वाटतंय की आम्ही सेक्युलर आहोत आणि बाकीचे सगळे असणारे इतर आहेत. काँग्रेसवाल्यांना असं वाटतंय की सेक्युलरचा ठेका त्यांनीच घेतलाय.
मध्य प्रदेशच्या निवडणुका होऊ द्या, छत्तीसगडच्या निवडणुका होऊ द्या, मग तुमचा खरा कलर मी असताना बाहेर. उद्याच्या या 2019 असणाऱ्या निवडणुका जे जे मनसुबे आपण मानले ते सगळे भंग होणार. कोणी असं म्हणतंय की उत्तर प्रदेशमध्ये असणारा बीएसपी एसपीची युती होईल, पण किती जणांची अरेस्ट वॉरंट निघाली ह्याची सुद्धा यादी आपण तपासली पाहिजे. आता अरेस्ट वॉरंट मध्ये अरेस्ट व्हायचं की बाहेर राहायचं हे ठरवलं पाहिजे. ज्याला बाहेर राहायचंय तो समझोता करतो, ज्याला आतमध्ये जायचंय तो समझोता करतो. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आतमध्ये जायला आम्ही तयार आहोत का, आम्ही समझोता करायला तयार आहोत. आणि म्हणून 2019च्या निवडणुकीची या राज्याच्या नंतर 4 राज्याच्या निवडणुकीनंतर वेगळी वाटचाल राहील हे लक्षात घ्या. वारे या शासनाच्या विरोधात व्हायला लागले ती वस्तुस्थिती. तेव्हा आपलं वारं कायम राहिलं पाहिजे म्हणून असताना अनेक प्रयत्न करतात. स्वतःला काय करता येत नाही म्हणून प्राध्यापक चव्हाणांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या अस्तारामार्फत अयोध्येचा प्रश्न उपस्थित केला. काही करता येणार नाही ह्याची वस्तुस्थिती आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे हे लक्षात घ्या की अयोध्येच्या निमित्ताने इथली असणारी दंगल होणार म्हणजे होणार हे मी म्हणत नाहीये. मला पोलीस खातच म्हणते तुम्ही सिक्युरिटी घ्या. म्हटलं काय घ्या, माझ्याबरोबर पोलीस मरेल. मी त्यांना म्हटलं काय गरज आहे, ते पोलीसवालेच मला सांगताय साहेब दंगल होणारच आहे. अरे म्हटलं एवढं खात्रीला आहे कसं सांगतोय, प्लॅनिंग चाललेली आहे. या पायाखालची सत्ता गेली आहे, पायाखालची सत्ता गेलेली आहे आणि ती पुन्हा वाचवायची असेल तर तोच पोलीस मला सांगत असतो की दंगलीशिवाय या सरकारकडे आता दुसरं काही राहिलेलं नाही. तेव्हा इथे दंगल होणार नाही याची दक्षता आपण घेतली. दंगल होणार नाही याची दक्षता घेतली. ज्यांचं राजकारण दंगलीशिवाय आपल्याला सत्ता येत नाही अशा कालावधीमध्ये इथल्या एकमेकांचं असणारं संरक्षण, एकमेकांचं असणारं संरक्षण हे आपण असणारं केलं. पासष्टचं असणारं युद्ध मला आठवतंय. त्यावेळेस मोहल्ल्यामध्ये असणाऱ्या डिफेन्स कमिट्या स्थापन करण्यात आल्या. तेव्हा हे जे चौताळलेलं सरकार आहे जे काही मोदींचा असणारा मी टीव्ही वरती बघतोय हल्ली रौनक संपलेली आहे, चिंताच फक्त त्या ठिकाणी दिसते. आपली एक घोषणा असते हमसे जो टकराएगा हिटलर की मौत मरेगा. तर ती चिंतेने ग्रासलेला माणूस मला दिसतोय. जो हा चिंतेने ग्रासलेला माणूस काहीही करू शकतो. आणि म्हणून
अयोध्येचा प्रश्न उपस्थित केला. साधूंचं म्हणा, अमुक्याचं म्हणा, तमुक्याचं म्हणा, तमुक्याचं म्हणा, एक हाईप करायची तयारी सुरुवात झाली. हा जो माहोल तयार करण्याचं कारण झाले, त्याचं कारण काय? माहोलाच्या माध्यमातून असं मंदिर बांधलं जात नाही, तर मग हा माहोल कशासाठी? तर माहोल एकाच गोष्टीसाठी, म्हणजे दंगलीसाठी. एक सायकी उभी करावी लागते, ती सायकिक उभी या ठिकाणी केली. पुण्याची सभा आहे, जर्मन बेकरीचा असणारा ब्लास्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे. हिमायत बेग त्याचा सूत्रधार, बख्तल त्याचा सूत्रधार म्हणून असं सांगण्यात आलं. सेशन कोर्टामध्ये त्यांना फाशी झाली, हायकोर्टाने त्यांना असं बरी केली. हायकोर्टाने फाशीची शिक्षा त्यांची माफ केली. मी इथल्या सरकारला विचारतो की ज्यांना आरोपी म्हणून पकडलं, ते कोर्ट म्हणते ते आरोपी नाही. मग या जर्मन बेकरीमध्ये जो ब्लास्ट झाला, तो केला कोणी? मी SIT ला दोष देत नाही, किंवा जे काही इन्क्वायरी ऑफिसर होते त्या इन्क्वायरी ऑफिसरच्या समोर किंवा त्या इन्क्वायरी ऑफिसरची मी चौकशी मागत नाही. त्याचं कारण की ज्यांनी नेमणुका केल्या होत्या त्यांनाही माहिती आहे की हे कोणी केलेलं आहे. जसं आज आपल्याला इथे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असेल, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असेल, त्यांचे मारेकरी सापडत नाहीत, त्यांची हत्यारं सापडत नाहीत. सापडत नाहीत की शोधायची नाहीत. ज्यांच्याकडे उंगली दाखवल्या जाते त्यांच्याकडे बघायचं नाही. तोच प्रकार हा असताना जर्मन बेकरी मधला आहे का? आणि म्हणून जे एक भीतीचं वातावरण, भयाचं वातावरण, दंगलीचं जे वातावरण केलं जातंय, याच्यातून आपण मुक्तता सापड करणार आहोत की नाही, हा महत्वाचा भाग. दंगल आणि भय याचा वापरून उद्याची लोकसभा जिंकायची असं ज्यांचे मनसुबे आहेत, त्यांचे मनसुबे आपण पाडले पाहिजेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून 65 साली जशा डिफेन्स कमिटी होत्या, तसं मी इथल्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहेत की आपल्या वार्डामध्ये सुद्धा दंगली होणार नाहीत याची दक्षता आपण घेतल्या पाहिजेत. आपल्या वस्त्यांमध्ये दंगली होणार नाहीत हे आपण बघितलं पाहिजे. इथल्या असणाऱ्या मुसलमानांवरती अटॅक होणार नाही हेही आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. का दंगली शिवाय या सरकारला पुन्हा सत्तेवरती येता येणार नाही. आणि म्हणून या संविधानाच्या निमित्ताने, संविधान दिवसाच्या निमित्ताने जो काही बदल शांततेने आला पाहिजे, मताच्या रूपाने आला पाहिजे, भयाच्या आणि कोणाला तरी असणारा भीती घालून बदल आला पाहिजे, ही व्यवस्था नसावी. आणि म्हणून 26 नोव्हेंबर संविधानाचा दिवस, या देशातला बदल आणायचा असेल तर संविधानाच्या माध्यमातून आणला पाहिजे. हे अधोरेखित आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. इथे दोनच गोष्टी आहेत.
एक तर अयोध्येच्या निमित्ताने इथला असणाऱ्या हिंदू मुसलमानाची दंगल नाही, तर पाकिस्तान बरोबर युद्ध. भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, यांच्याकडे असणारा परदेशी धोरणच नाही. सिखांसाठी गुरु नानक यांचं जन्मस्थान फार महत्वाचं आहे. ते पाकिस्तानमध्ये आहे. 550 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरवाजे उघडले जाणार आहेत. आणि त्यावेळेस प्रस्ताव आला की जो काही रस्ता करण्याचं काम आहे त्याचं असणारे जे पूजन आहे ते जॉईंटली करू. यांनी सांगितलं नाही. म्हणजे यांनी सांगितलं नाही. अरे जग ज्यावेळेस पाकिस्तानला व्यसन घालत होतं, पाकिस्तान हे टेररिस्ट स्टेट होऊ नये म्हणून त्यावेळेस होता, याच सरकारने अटल बिहारी वाजपेयीने मुशर्रफला असताना आग्र्यामध्ये बोलवलं. त्यावेळेसची परिस्थिती काय होती? आपण जसं चंद्रशेखरच्या कालावधीमध्ये डिफॉल्ट होत होतो, एक्सटर्नल पेमेंट वरती आपण डिफॉल्ट होत होतो, तशाच पद्धतीने पाकिस्तानने घेतलेलं कर्ज हे परत फेडण्याची ऐपत नव्हती. आणि जग पाकिस्तानला व्यसन घालण्यामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट होता की यांनी आमच्याकडे यावं आणि या पाकिस्तान मधला असणारा टेररिस्ट जो आहे तो संपवावा, संपवण्याचा इश्यू करावा. त्याला असणारा वाट कोणी मोकळी करून दिली असेल तर याच बीजेपी सरकारने वाकडी मोकळी करून दिली आग्र्याला बोलवून. RSS बीजेपी वाल्यांना विचारतो, तुमचा आणि IS वाल्यांचा असताना काय छुपा समझौता आहे का, तो आम्हाला सांगा. म्हणजे जग पाकिस्तानला असणारा कैदी करायला बघत होती आणि भारत त्याला असणारा मुक्तता द्यायला निघाला. आज पुन्हा जो काही शीख समूह आहे त्या शीख समूहाची असणारी विश्वासार्हता एक धार्मिक निमित्ताने पुन्हा भारताकडे असणारं येता येत असेल आणि करता येत असेल तर या सरकारने असणारा कपूरतारा रिजेक्ट करून इथे असणारा पुन्हा दुफळी मानली आहे हे आपण लक्षात. 84च्या बॅकग्राऊंड वरती जे काही पंजाबमध्ये घडलं ते कायमचं काढण्याची असणारी एक संधी ज्यावेळेस आली, ती संधी ज्यावेळेस नाकारल्या जातं त्याच्यामध्ये देश हिताचं नाही, यांना हिंदू मुसलमानाचाच संबंध त्या ठिकाणी दिसतोय. एकत्र कुदळ मारण्याचं कामकाज त्या कपूरताळ्यामध्ये झालं असतं तर इथला असणाऱ्या शीख समूहामध्ये एक भारताबद्दल आणि या देशाबद्दलची असणारी वेगळी भावना झाली होती, ती संधी सोडली आणि पुन्हा आपण असणारा वर्तमानपत्रातून ऐकतोय की पुन्हा खलिस्तानवादी डोकं वर काढतायत अशी गोष्ट. आणि म्हणून मित्रो की वंचितांची आम्ही सत्तेची लढाई लढतो ही तर वस्तू. इथले माळी असेल, धनगर असेल, लोकसभेमध्ये गेलाच नाही. उरलेले तर त्यांनी असं उमेदवारी नाही. समझोता करा म्हणून असताना त्या ठिकाणी म्हणतात. आणि आम्ही ज्यावेळेस म्हणतो अरे बाबा ह्यांना असताना उमेदवारी द्या मग आपला समझोता होतो, नाही आम्ही असताना देऊ शकत नाही. का बाबा देऊ शकत नाही? इथली सत्ता असणारी फक्त असणारा मोगलाई मराठ्यांपुरतीच मर्यादित राहिली पाहिजे, उरलेल्यांमध्ये नको.
169 कुटुंब या महाराष्ट्रावरती राज्य करतात, त्यांच्याच मध्ये राहिली पाहिजे. आणि तेच या महाराष्ट्रातले असणारे मोगलाई मराठे आहेत. दुर्दैवाने इथला असणारा संभाजी ब्रिगेड मधले कार्यकर्ते असतील, ते बोलायला तयार नसतात की बा आमच्या पोरी सुद्धा करत नाहीत, हे अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून मित्रो, की आपल्या समोर आता मार्ग मोकळा आहे. हे संविधान टिकून सत्तेमध्ये जाणं हा आपला असणारा कार्यक्रम आपण राबवलाच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येऊ घातलेला मनुवाद थांबवायचा असेल तर या मोगलाई मराठ्यांना काही घेणं देणं नाही. या 169 कुटुंबाला काही घेणं देणं नाही. सत्ता इकडनं काय तिकडनं मिळाली त्याच्यामध्ये ते खुश आहेत. वैचारिक लढाईमध्ये ते तयार नाही. कुठल्याही परिस्थितीने सत्ता पाहिजे. आम्ही असताना म्हणतोय की सत्ताच पाहिजे, तर इथली असणारी सत्ता शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, संतांची परंपरा असेल, त्याच्या विचाराची सत्ता आणि त्याच विचाराचं संविधान जे आहे तेच चाललं पाहिजे आणि त्याच्या मार्फत आम्हाला सत्ता मिळाली. आणि म्हणून पुण्यातून एक नवीन संदेश आपण असणारा या ठिकाणी देणार आहोत. आणि ती म्हणजे समझोता झाला तर बरा, नाही झाला तर आम्ही सर्व मिळून सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही. ही खूनगाठ आम्ही सगळ्यांनी बांधली पाहिजे. एवढं बोलून रजा घेतो. जय भीम, जय भारत.